स्टार्ट टीचर केलं. ओके. तर आपल्या या पाठामध्ये पहिलं चित्र आहे ते बँकेचे चित्र आहे आणि ही एक बँक आहे. तर या बँकेमध्ये काय केलं जातं, तर बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी लोक येत असतात. तर बँकेत बचत खातं म्हणजेच काय, ज्याला सेव्हिंग अकाउंट म्हणतात. पहिल्यांदा आपल्याला बँकमध्ये गेल्यानंतर एक बचत खातं उघडावं लागतं आपल्या नावाने. ते बँक खातं उघडल्यानंतर तिथे आपल्याजवळ असलेले शिल्लक जे काही पैसे असतात की नाही ते भरण्यासाठी त्या बचत खात्यामध्ये पैसे आपण सेव्ह करायचे, बचत खात्यामध्ये पैसे जमा करायचे आणि जेव्हा आपल्याला गरज असेल, जेव्हा आपल्याला त्या पैशांची नीड असेल त्यावेळेला ते पैसे आपण आपल्या या बचत खात्यामधून काढू शकतो. तुम्ही गेलात का कधी बँकमध्ये आपल्या आई-बाबांसोबत? गेला नसाल तर नक्की जा. आई-बाबांना सांगायचं की मला बँकमध्ये चाललात की तुम्ही मला बँकमध्ये घेऊन चला. मला बँकेचे व्यवहार कसे चालतात ते हे सगळं मला बघायचं आहे. आता बँकमध्ये एक पासबुक आणि चेकबुक असे 2 प्रकार असतात. तर या पासबुकमध्ये काय केलं जातं की आपण पैसे केव्हा काढले, केव्हा जमा केले बँकमध्ये या सगळ्याचं डिटेल्स एंट्री जी असते की नाही ती या पासबुकमध्ये दिलेली असते. आणि चेकबुकसाठी जेव्हा एखाद्याला आपल्याला पैसे ऑनलाईन पे नाही करता येत, त्यासाठी म्हणून हे चेकबुक आपल्याकडे बँकेने दिलेलं असतं. तर या सगळ्यात जास्त जे व्यवहार होतात की नाही ते या बँकमध्येच होत असतात. तर बँकेत काय-काय करतात बघा अजून, की बँक आपल्याला आपले पैसे जमा करते आपल्या बचत खात्यामध्ये, बरोबर? आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण त्या बचत खात्यामधून बँकेतून पैसे काढू शकतो. त्याचबरोबर आपण आपले जे पैसे असतात की नाही सगळे घरी ठेवू शकत नाही. का ठेवू शकत नाही? तर काही वेळेला आपण फिरायला जातो. आपल्या गावाला जातो फिरायला 4 दिवस, 8 दिवस. तेव्हा काय होतं, की काही वेळेला ते पैसे घरातून चोरीला जाऊ शकतात. हो की नाही? आणि सोबतही जास्त पैसे घेऊन जाऊ शकत नाही. अशा वेळेला बँकेमध्ये आपले हे पैसे सेफ राहतात, सुरक्षित राहतात. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला एखादा बिझनेस करायचा असेल किंवा अगदी खूप गरज असेल, इमर्जन्सी असेल, अशा वेळेला बँक आपल्याला कर्ज देते. म्हणजेच काय लोन देते. ज्याला इंग्लिशमध्ये आपण लोन असं म्हणतो. तर बँक आपल्याला लोन सुद्धा देते. आणि दर महिन्याला एक इंटरेस्ट थोडीशी अमाउंट आपल्याला बँकेला त्या पैशांच्या बदल्यात द्यावी लागते. ठीक आहे. त्याचबरोबर बँकेमध्ये गोल्ड लोन हा एक प्रकार आहे. म्हणजे सोनं गहाण ठेवणं. तर सोनं आपलं बँकेमध्ये गहाण ठेवून सुद्धा आपण काय करू शकतो, आपल्याला पैसे बँक देते. ठीक आहे. कर्ज बँक देते. गोल्ड लोनवर. त्याचबरोबर जसं पैसे सांभाळण्याचं काम करते की नाही, तसं आपलं सोनं सुद्धा जे आहे आपण घरात ठेवू शकत नाही. तर अशा वेळेला सुद्धा काय करतो, की आपण आपलं सोनं देखील बँकेमध्ये सुरक्षित ठेवू शकतो. तर सोनं आपल्याला बँकेत ठेवण्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठीही आपल्याला एक खातं उघडावं लागतं. खातं उघडावं लागतं म्हणण्यापेक्षा आपल्याला एक लॉकर असतं बँकेचं. तर ते लॉकर आपल्याला घ्यावं लागतं आणि त्या लॉकरमध्ये आपल्याला आपल्याला सोनं ठेवायला दिलं जातं. आणि ते सोनं ठेवण्याच्या बदल्यामध्ये एक अमाउंट जी असते, एक किंमत जी असते आपल्याला बँकेला द्यावी लागते. तर बँकेमध्ये हे अशा प्रकारचे व्यवहार होतात. पण सगळ्यात जास्त पैशांचे व्यवहार केले जातात. म्हणजेच काय तर बँकेमध्ये जास्त प्रमाणात पैशांचे व्यवहार केले जातात. सगळ्यात मोठं पैशांचा व्यवहार कुठे केला जातो? तर बँकमध्ये केला जातो. ठीक आहे? आता दुसरं चित्र पहा बरं. काय आहे दुसऱ्या चित्रामध्ये? काय दिसत आहे तुम्हाला? सांगा बरं. व्हेरी गुड. भाजी मंडई, हो की नाही? दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे?
भाजी मंडई, ह्याला काय म्हणायचं आपण? भाजी मंडई, मार्केट, व्हेजिटेबल मार्केट असं आपण म्हणतो, हो की नाही? हा, तर या भाजी मंडईमध्ये देखील पैशांचा व्यवहार होतो. तो कसा? बघा, आता तुम्ही तुमच्या आई बरोबर कधी भाजी आणायला गेलात का? जाता का तुम्ही तुमच्या आईसोबत भाजी आणायला? जात असाल ना? तेव्हा काय होतं, की आई जेव्हा भाजी घेते, हं? भाजी घेतल्यानंतर ते भाजीवाले काकाही किंवा मावशी ज्या काही आहेत, त्या अशाच पैसे भाजी आपल्याला देतात का? फुकट नाही. त्यासाठी त्या भाजीची जी किंमत असते, बरोबर की नाही? आता भाजीची जुडी जशी मेथीची जुडी आहे ₹30 ला मिळते. टोमॅटो आहेत, ते कसे आहेत? आता सध्या ₹70 किलो आहेत. हं. तर अशा प्रकारे त्या भाज्या ज्या आपली आई विकत घेते भाजीवाल्याकडून, त्याआधी त्याला पैसे दिले जाते. देते. बरोबर की नाही? देते ना? भाजीचे पैसे दिल्यानंतरच भाजीवाले काय करतात? आपल्याला भाजी देतात. हो की नाही? हां. तर म्हणजेच भाजी मंडईमध्ये देखील पैशाचा व्यवहार केला जातो. जसं पहिल्या चित्रात आपण बघितलं, की पैशांचा व्यवहार पहिल्यांदा सगळ्यात मोठा व्यवहार पैशांचा व्यवहार कुठे होतो? बँकमध्ये. त्यानंतर भाजी मंडईमध्ये देखील पैशांचा व्यवहार केला जातो. जेव्हा आपण भाजी विकत घेतो, त्यावेळेला पैसे देऊन आपण भाजी विकत घेत असतो. हं. तर तुम्ही आईसोबत गेलात, की प्रत्येक भाजीची किंमत विचारून बघायची आणि काय करायचंय आपल्याला, की भाजीच्या किमती लक्षात ठेवायच्या आहेत. हं. आईसोबत जेव्हा जाल आणि आईसोबत जरी जात नसाल, तेव्हा तुमची आई आठवड्यातून एकदा भाजी घेऊन येत असेल ना, हां, जेव्हा तुमची आई भाजी घेऊन येते, त्यावेळेला आईला हळूच कानात One. विचारायचं, की "आई." हॅलो? तर आईला तुम्ही भाजीची किंमत विचारायची. "आई, ही भाजी कितीला आहे? मेथीची भाजी कितीला आहे? हां, गवारीची भाजी कितीला आहे? टोमॅटो कितीला मिळतात? बटाटे किती रुपये किलो आहेत?" हे सगळे तुम्ही आईला नक्की विचारत जा. त्यामुळे तुम्हाला भाज्यांच्या किमती देखील समजतील. ठीक आहे? तर दुसरं ठिकाण होतं भाजी मंडई, जिथे पैशाचे व्यवहार केले जातात. बरोबर की नाही? हां? भाजी मंडईमध्ये लोक काय करायला येतात? भाजी घ्यायला येतात. आता तिसरं चित्र कोणतं आहे पहा. तिसऱ्या चित्राचं निरीक्षण करा आणि सांगा मला तिसऱ्या चित्रात तुम्हाला काय-काय दिसतंय बरं? दिसतंय का सगळ्यांना? हां, सांगा बरं. फोन कॉल. ओके. अजून? फोन कॉल, टेलिफोन काउंटर. ओके. पोस्ट ऑफिस? नाही बाळा, तिसरं चित्र. टेलिफोन लाईन. ओके. तिथे काय आहे? टेलिफोनचं चित्र आपल्याला दिसत आहे. हं, हो की नाही? तर हे जे टेलिफोनचं चित्र दिसत आहे आणि तिथे एक खिडकी दिसत आहे आपल्याला. ह्यालाच काय म्हणतात? दूरध्वनी. हं, टेलिफोनला काय म्हणतात मराठीमध्ये? दूरध्वनी केंद्र. इथे काय होतंय बघा, की इथे आपण वापरतो, त्या फोनचे सुद्धा पैसे काय होतात? भरावे लागतात. हं, फोन जो आपण यूज करतो, फोन वापरण्याचेही आपल्याला इथे पैसे द्यावे लागतात. हं. तर पूर्वी म्हणजे आता ती पद्धत थोडी सुधारणा झालेली आहे. तर आधी अशा प्रकारचं जर तुम्हाला चित्र दिसत आहे ना फोनचं, अशा प्रकारचा फोन सुरुवातीला असायचा, बरोबर? आणि त्याचं सुद्धा बिल यायचं. हं. तर अशा ह्या फोनचं सुद्धा बिल यायचं आणि ते बिलाचे पैसे भरण्यासाठी या दूरध्वनी केंद्रामध्ये लोक जात असत आणि तिथे जाऊन जी बिलाची किंमत असेल, जेवढी बिलाची किंमत असेल, तेवढे पैसे इथे या दूरध्वनी केंद्रामध्ये जाऊन पैसे द्यावे लागत असे. हं. आता ती पद्धत आता जरा सुधारणा झालेली आहे. आता काय केलं जातं, की टेलिफोन जे आहे केंद्रामध्ये जाऊन टेलिफोनचं जे बिल भरावं लागतं की नाही, हे जरी सत्य परिस्थिती असली तरी आजच्या युगामध्ये काय झालेलं आहे, या गोष्टीमध्ये थोडा फरक पडलेला आहे. अजून सुधारणा झालेली आहे. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन बिल पे न करता, फोनचं बिल तिथे जाऊन पे न करता, आपण आता मोबाईलवर ऑनलाईन पे केले जातात. तुम्ही म्हणाल, "आता आमचे आई-बाबा तरी नाही जात फोनचं बिल भरायला." हं.
आता आपण रिचार्ज करतो, बरोबर की नाही? प्रत्येक महिन्याला एक रिचार्ज करावा लागतो फोनचा. तुम्ही आई-बाबांना विचारा, त्यांना माहीत आहे. हां, त्यांना विचारा, तुम्ही फोनचं बिल कसं भरता किंवा काय करता? तर ते काय करतात, दर महिन्याला एक रिचार्ज केला जातो फोनचा आणि तेवढ्या पैशामध्ये आपल्याला 1 महिना आपण फोनवर बोलू शकतो आणि अशा प्रकारे फोनचा यूज करू शकतो. हं. तर म्हणजे काय, तर या दूरध्वनी केंद्रामध्ये म्हणजेच काय, टेलिफोन वापरण्याचेही आपल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे टेलिफोन बिलाच्या केंद्रामध्ये देखील आपल्याला पैशांचा व्यवहार होतो. दूरध्वनी केंद्रामध्ये देखील पैशांचा व्यवहार केला जातो. टेलिफोनचे बिल स्वीकारण्यासाठीची ही खिडकी आहे आणि इथे टेलिफोनची बिले भरली जातात. पैसे देऊन टेलिफोनची बिले भरली जातात. ठीक आहे? तर पहिलं आपण ठिकाण बघितलं बँक. बरोबर की नाही? जिथे पैशांचे सगळ्यात मोठे व्यवहार पैशांचे होतात. ते कोण ते कोणतं ठिकाण आहे? तर बँक. आणि दुसरं आपण कोणतं बघितलं? भाजी मंडई. बरोबर की नाही? जिथे भाजी मंडईमध्येही पैशांचे व्यवहार केले जातात. आणि तिसरं आहे दूरध्वनी केंद्र, ज्याला टेलिफोन दूरध्वनी केंद्र. इथेही काय केलं जातं? टेलिफोनची बिले भरली जातात. म्हणजेच काय, इथेही पैशांचा व्यवहार केला जातो. आता पुढचं चित्र बघा. कोणतं चित्र आहे पुढचं? पुढच्या चित्राचं निरीक्षण करा आणि सांगा बरं तुम्हाला काय दिसतंय पुढच्या चित्रामध्ये? वीज देयक असं लिहिलेलं आहे, बरोबर की नाही? आणि तिथेही एक खिडकी आहे आणि 2-3 माणसं तिथे उभी आहेत त्या खिडकीजवळ. म्हणजेच हे वीज देयक केंद्र म्हणजे काय? वीज म्हणजे काय? तर इलेक्ट्रिसिटी. तुम्ही तुमच्या घरी इलेक्ट्रिसिटी यूज करता ना? टीव्ही बघण्यासाठी, फ्रिज आपण जे वापरतो, हे बघा. ह्याला काय म्हणायचं? वीज देयक केंद्र. हं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल भरण्याचं इथे बिल भरलं जातं. हं. तर बघा आता, तुम्ही तुमच्या घरी वीज जी यूज करता, बरोबर की नाही? जी इलेक्ट्रिसिटी यूज करता, जे वीज यूज करता त्याच्यामध्ये काय-काय असतं? आपण आपल्या घरी टीव्ही वापरतो, फ्रिज वापरतो, घरामध्ये ज्या लाईट्स वापरतो, हं. अशा प्रकारची जी इलेक्ट्रिक उपकरणं आहेत की नाही, ती कशावर चालतात? विजेवर चालतात आणि ही वीज वापरण्याचेही आपल्याला पैसे द्यावे लागतात. तुम्ही बघितलंय का तुमच्या घरी असं एक कागद येत असेल इलेक्ट्रिसिटी बिलचा? बघितलाय का कधी कोणी? आता ओके. येस. हो की नाही? हां, बरोबर. तर मग त्याच्यावर आपण जे महिनाभरामध्ये जे इलेक्ट्रिसिटी यूज करतो, जे वीज यूज करतो की नाही, वीज वापरतो की नाही, त्याचे सुद्धा एक अमाउंट येते. हं. त्या बिलावर एक अमाउंट येते, एक किंमत येते, की तुम्ही महिनाभरामध्ये एवढी वीज वापरली आहे आणि त्याचे 700, ₹1000 जसे तुम्ही वीज वापरता, जेवढी तुम्ही वीज वापरता त्याची तेवढं बिल आपल्याला ते इलेक्ट्रिसिटी आपल्याला त्याचे पैसे भरावे लागतात आणि तेवढं बिल आपल्याला येतं. म्हणजेच काय, इथेही आपल्याला पैशांचा व्यवहार करावा लागतो. हं. आता काय झालेलं आहे, की तिथे वीज केंद्रामध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी केंद्रामध्ये जाऊन आपल्याला वीज बिल भरतात की नाही. काही जण आता हे प्रमाण फार कमी झालेलं आहे. आता काय झालेलं आहे, मोबाईलवर ऑनलाईन आपण वीज बिल भरू शकतो. हं. तुमचे आई-बाबाही भरत असतील. विचारा त्यांना, तुम्ही बिल कसं भरता विजेचं? तुम्ही त्या वीज देयक केंद्रामध्ये जाऊन भरता की ऑनलाईन भरता? हां, नक्की विचारा. येस, Google पे बरोबर. हां, Google पे, PhonePe हां, ह्या ह्या ॲपद्वारे आपण काय करतो, की आपण वीज बिल हल्ली भरलं जातं. सगळे जे वर्किंग आहे, जसे आई-बाबा सगळ्यांचे कामावर जातात. सगळ्यांनाच ते वीज बिल तिथे वीज देयक केंद्रामध्ये जाऊन भरता येत नाही. बरोबर की नाही? म्हणून मग Google Pay ह्या अशा सोयीनुसार आता जी सुधारणा झालेली आहे सध्या त्यानुसार काय केलं जातं, घर बसल्या आपल्याला विजेचं बिल भरता येतं. तसंच टेलिफोन बिलही आपल्याला भरता येतं. हां. तर आता विजेचं बिल कुठे भरलं जातं? तर वीज देयक केंद्रामध्ये. हां. आणि टेलिफोनचं बिल
दूरध्वनी केंद्र ज्याला आपण म्हणतो तिथे आपण टेलिफोनचं बिल भरतो. बरोबर की नाही? म्हणजे तिथेही पैशाचा व्यवहार केला जातो आणि इथे वीज देयक केंद्रामध्ये इलेक्ट्रिसिटी केंद्रामध्ये सुद्धा काय केलं जातं, इथेही पैशांचा व्यवहार केला जातो. आपण जी वीज वापरतो त्याचेही पैसे भरावे लागतात. म्हणजेच इथेही काय होतं, की पैशांचा व्यवहार केला जातो. विजेचे बिल स्वीकारणारी ही खिडकी आहे आणि घराच्या ऑफिसचे सुद्धा आपण जे वीज वापरतो की नाही त्याचेही पैसे भरावे लागतात. तर अशा प्रकारे वीज देयक केंद्रामध्ये म्हणजे इथे देखील आपल्याला पैशांचा व्यवहार दिसत आहे. हं. पुढचे चित्र आहे बघा. कोणतं आहे चित्र पुढे? काय दिसतंय तुम्हाला? त्या चित्रामध्ये काय दिसत आहे? चप्पलचं दुकान. बरोबर. हं. तर हे पुढचं चप्पलचं दुकान आहे. आता चप्पलच्या दुकानामध्येही तसंच आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जसं खेळण्यांच्या दुकानामध्ये गेलात तर खेळणी तुम्हाला आवडतात. खेळणी आवडल्यानंतर त्या त्या खेळणी तुम्हाला घेण्यासाठी त्या खेळण्याचे पैसे द्यावे लागतात. बरोबर की नाही? तसंच इथेही तुम्ही जेव्हा चप्पल घ्यायला जाता, बूट घ्यायला जाता की नाही, तेव्हा तुम्हाला ते चप्पल, बूट आवडल्यानंतर तुम्हाला ते घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. हो की नाही? हं. म्हणजेच काय इथे देखील तुम्हाला पैशांचा व्यवहार करावा लागतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. प्रत्येक गोष्टीमध्ये पैशांचा व्यवहार केला जातो. हं. तर अशा प्रकारे आता काय केलं जातं, आता सध्या चपलांच्या दुकानामध्ये किंवा कपड्यांच्या दुकानामध्ये न जाता काय केलं जातं, ऑनलाईन शॉपिंगही आपण करतो घर बसल्या मोबाईलवर. करतात ना तुमचे आई-बाबा तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग? हां, आता काय झालेली आहे, परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली आहे. बरोबर की नाही? नवीन पद्धतीनुसार काय केलं जातंय, की मोबाईलद्वारे आपण सगळ्या गोष्टींचं म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल आहे, तुमचं टेलिफोन बिल आहे, हे काय केलं जातं आपण घर बसल्या इव्हन बँकेचे व्यवहार सुद्धा आपण घर बसल्या मोबाईलवरच करतो. आता बऱ्यापैकी म्हणजे 90% तरी काय केलं जातं, सगळं Google Pay ऑनलाईनच सगळे बिलं भरली जातात. म्हणजे तिथेही बिलं भरली ऑनलाईन केलं तरी तिथे बँकेतून आपल्या पैसे कट होतात. म्हणजे तिथे पैशांचा व्यवहार होतो. बरोबर की नाही? आता हे चित्रामध्ये बघितलं आपण की हे चपलांचं दुकान आहे आणि ते बूट आणि चप्पल विकत घेतले जातात. विकत घेताना म्हणजे खरेदी करताना तिथेही आपल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे या चपलांच्या दुकानामध्ये सुद्धा पैशांचा व्यवहार केला जातो. बरोबर? त्यात आपण आधीपासून काय-काय बघितलं, की बँकेमध्ये पैशांचा व्यवहार होतो, भाजी मंडईमध्ये पैशांचा व्यवहार होतो, दूरध्वनी केंद्रामध्ये पैशांचा व्यवहार केला जातो. त्याचबरोबर वीज देयक केंद्रामध्ये सुद्धा वीज वापरण्याचे पैसे द्यावे लागतात. म्हणजेच काय तिथेही पैशांचा व्यवहार केला जातो आणि त्याचबरोबर चपलांचं दुकान असेल तिथेही चपला घेतल्याचे पैसे द्यावे लागतात. म्हणजेच काय तिथेही पैशांचा व्यवहार केला जातो. आता पुढचं चित्र पहा. काय आहे पुढच्या चित्रामध्ये? पोस्ट ऑफिस. हं. पोस्ट ऑफिस हे बघा. पोस्टमॅन काका दिसत आहे ना तुम्हाला? पत्र, पोस्टामध्ये कसला व्यवहार केला जातो? आता तुम्ही म्हणाल इथे कसा काय पैशांचा व्यवहार केला जातो? बरोबर ना? पोस्टामध्ये तर पत्र पाठवणे, पत्रांचा व्यवहार केला जातो. हो की नाही? हो, पत्रांचा व्यवहार तर केला जातोच. पण पैशांचाही व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये केला जातो. आता तो कशाप्रकारे? आता ह्याला पोस्टामध्ये जो पैशांचा व्यवहार केला जातो ना, त्याला मनी ऑर्डर म्हणतात. काय म्हणतात? मनी ऑर्डर. आता मनी ऑर्डरद्वारे काय केलं जातं, की मनी ऑर्डर म्हणजे की इथे सुरुवातीच्या काळामध्ये काय की Google Pay, PhonePe हे जे ॲप आहेत ॲडव्हान्स ते नव्हते. त्यामुळे जर आपल्याला गावाला आपल्या आजी-आजोबा राहतात, की नाही? राहत असतील, हं. तर त्यांना पैसे पाठवायचे झाले, त्यांच्याकडे काय सगळ्यांकडेच फोन असणार आहे असं नाही आणि त्यांना ते फोन यूज करणं
कळेल असंही नाहीये. म्हणून मग काय केलं जायचं, की पोस्टाद्वारे पैसे मनी ऑर्डर केले जायचे. मनी ऑर्डर म्हणजे काय, की तुम्हाला ते पैसे पोस्ट पोस्ट पोस्टाद्वारे काय केलं जायचं, की आपल्या आजी-आजोबांना जर पैसे द्यायचे असतील, तर ते काय केले जाते, मनी ऑर्डर करून पोस्टाद्वारे पैसे आपल्या आजी-आजोबांपर्यंत पोहोचवले जात असे. ठीक आहे. समजा तुमचे अ, बाबा जर दुसऱ्या गावाला काम करत असतील आणि तुम्ही एका दुसऱ्या गावाला राहत असाल, तर मग काय होतं, की तुम्हाला जर बाबांना पैसे पाठवायचे असतील, तर ते मनी ऑर्डर करून पोस्टाद्वारे मनी ऑर्डर करून पाठवले जात असायचे. हं. म्हणजे इथे देखील पोस्ट ऑफिसमध्ये देखील पैशांचा व्यवहार केला जात होता. हं. तर आत्ताही केला जातो, बरोबर? पण त्या पूर्वीपेक्षा प्रमाण आता कमी झालेलं आहे. मनी ऑर्डर करून कोणीही आता जास्त प्रमाणामध्ये पैसे पाठवले जात नाही. पैशांचा व्यवहार केला जात नाही. तर तो कसा केला जातो? आता बँकेद्वारे आपल्याला एक ॲप मिळतो. अकाउंटमधून काय केलं तर मनी ऑर्डर करणं आता काय झालेलं आहे, पूर्वीपेक्षा खूप कमी झालेलं आहे. कारण काय होतं, की बँकेद्वारे काय होतं आता ऑनलाईन काही सेकंदातच आपल्याला एका अकाउंटमधून म्हणजे आपल्या खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे आपल्याला ट्रान्सफर करता येतात, पाठवता येतात. हं. तर या मोबाईलद्वारे काय करतो आपण पैसे पाठवू शकतो. ज्याला आपण बँकेद्वारे जे पैसे पाठवतो त्याला आपण काय म्हणतो, ई-बँकिंग असे म्हणतात त्याला. हं. तर आपण काय करतो त्याला या ई-बँकिंगद्वारे ह्या सगळा व्यवहार पैशांचा आता केला जातो. बरोबर. म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये पत्रांचा व्यवहार तर होतोच, त्याचबरोबर पैशांचा व्यवहारही होतो. मनी ऑर्डर करून पैसे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे आपल्या आजी-आजोबांना, आपल्या काका-मावशीला या आपल्या दुसऱ्या कोणालाही पैसे पाठवायचे झाले, तर आपण पोस्ट ऑफिसमधून पाठवू शकतो. पण आता पूर्वीपेक्षा प्रमाण कमी झालेलं आहे. कारण बँकिंगद्वारे आपल्याला पैसे एका सेकंदामध्ये ई-बँकिंगद्वारे आपल्याला काय केलं जातं, एका सेकंदामध्ये एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये आपल्याला पैसे ट्रान्सफर करता येतात. ठीक आहे. आता इथे म्हणजेच काय, की बँकेमध्ये पैशांचा व्यवहार केला जातो, भाजी मंडईमध्ये पैशांचा व्यवहार केला जातो. तसेच दूरध्वनी केंद्रामध्ये देखील पैशांचा व्यवहार होतो. अजून चौथं कोण सांगेल? येस. वीज देयक केंद्रामध्ये होतो. त्याचबरोबर चपलांच्या दुकानामध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, हो की नाही? मग पत्र, तसे भेटवस्तू सुद्धा पोस्टाने पाठवायला त्यावर काय केलं जातं, पोस्टाची तिकिटं लावली जातात. ठीक आहे? हां, तुम्ही कधी तुमच्या आई-बाबांना विचारा, पोस्टाची तिकिटं त्यांच्याकडे आहेत का? नसतील तर तुम्ही नक्की एकदा ना बाबांना सांगा, की मला पोस्टाची तिकिटं बघायची आहेत. तर मग पोस्टात एखाद्या वेळेला तुम्ही ना आई-बाबांसोबत पोस्टात जाऊन भेट द्या. जसं तुम्ही सहलीला जाता की नाही तसंच तसंच काय करायचं, की बाबांना किंवा आईला सांगायचं, की मला पोस्ट ऑफिस बघायचं आहे. तर तुमच्या जवळ एखादं पोस्ट ऑफिस असेल ना, तर त्या पोस्ट ऑफिसला एखाद्या दिवशी नक्की भेट द्या. आणि तिथे कसे व्यवहार चालतात, पोस्टाची तिकिटं कशी असतात, हे सगळं नक्की तिथे तुम्ही जाऊन बघा. पोस्टामध्ये पैसे भरून नातेवाईकांना मनी ऑर्डर जसं मी म्हटलं तसं मनी ऑर्डरने पैसे पाठवता येतात. त्यानंतर शेवटचं चित्र बघा पुढचं काय आहे? हे येस क्लॉथ शॉप आहे. कपड्यांचं दुकान आहे. बरोबर की नाही? जसं चपला खरेदी करताना आपल्याला पैसे द्यावे लागतात, तसंच कपड्यांच्या दुकानात गेल्यानंतरही जेव्हा आपल्याला कपडे आवडतात, त्या कपड्यांचे सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि पैसे दिल्यानंतरच त्या कपड्यांची जी किंमत असेल, तेवढे पैसे दिल्यानंतरच आपल्याला कपडे आपण घेऊ शकतो. म्हणजे कपड्यांच्या दुकानात देखील कपडे खरेदी करताना काय होतात, की तिथेही पैशांचा व्यवहार केला जातो. म्हणजे असं कोणतंही ठिकाण नाही जिथे किंवा अशी कोणतीही गोष्ट नाही जिथे पैसे द्यावे लागत नाहीत. फक्त आपल्या आई-बाबांचं प्रेम सोडून. हं. आपल्या आई-बाबांच्या प्रेमासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाही. बाकी इतर सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. सगळ्या ठिकाणी पैशांचे व्यवहार होतात. आता तुम्ही हळू मोठे होतात, हो की नाही आता? तुम्ही 5th स्टँडर्डला आहात. तर काय करायचं आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच पैशांचे व्यवहार कुठे-कुठे केले जातात. म्हणजेच
पैशांच्या व्यवहाराला आर्थिक व्यवहार असं म्हणतात. तर हे आर्थिक व्यवहार तुम्हाला समजावेल हं, म्हणून आपल्या त्या पाठ्यपुस्तकामध्ये पैशांचा व्यवहार हा पाठ काय केलेला आहे, दिलेला आहे. बरोबर की नाही? तुम्हाला हे सर्व जरी नवीन असेल तरी सगळ्या गोष्टी काय आहे सांगायचं कारण काय आहे, की तुम्हाला हे जे व्यवहार होतात आहे की नाही पैशांचे ते कुठे-कुठे होतात आणि ह्या सगळ्यासाठी पैसे द्यावे लागतात. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. हं. तुम्हाला कधी सुट्टी असेल, ज्या दिवशी सुट्टी असेल त्यावर कधीतरी आई-बाबांसोबत, आईसोबत किराणा दुकानामध्ये जायचं. तिथल्या किराणा सामानाच्या गोष्टींची किंमत काय आहे? प्रत्येक गोष्टीची किंमत नक्की तुम्ही विचारा किंवा घरी आणल्यानंतर त्या प्रत्येक वस्तूची किंमत तुम्ही नक्की बघा आणि लक्षात ठेवा. ठीक आहे? तर आता तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, की काय केलं जातं? कुठे-कुठे पैशांचा व्यवहार केला जातो? सांगा बरं? आता आपण कुठे काय-काय शिकलो? कुठे-कुठे पैशांचा व्यवहार केला जातो? बँकमध्ये. व्हेरी गुड. फक्त बँकेतच का? सगळ्यात जास्त बँकेचा व्यवहार म्हणजे सॉरी सगळ्यात जास्त पैशांचा व्यवहार बँकेत केला जातो. पण त्याचबरोबर अजून कोणकोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये? बरोबर. अजून? बस 2च ठिकाणी का पाहिलं आपण? मार्केटमध्ये. व्हेरी गुड. भाजी मंडईमध्ये. हां, बरोबर. पोस्ट ऑफिस झालं, बँक झालं, भाजी मंडई झाली. अजून कुठे-कुठे बरं? 3च ठिकाणी बघितलं का आपण? येस, मेडिकलमध्येही. म्हणजे औषधं घेण्या बरोबर. क्लॉथ शॉप बरोबर. कपड्यांचे दुकान, चपलांचे दुकान, टेलिफोन बूथ याला आपण दूरध्वनी केंद्र असं म्हणतो. तिथेही पैशांचा व्यवहार होतो. व्हेरी गुड मानसी. येस. कपड्यांच्या दुकानामध्ये, चपलांच्या दुकानामध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, बँकमध्ये, भाजी मंडईमध्ये, स्टेशनरीमध्ये, ग्रोसरी शॉपमध्ये. व्हेरी गुड. किराणा. हां, किराणाच्या दुकानामध्ये. येस. वीज देयक केंद्रामध्ये. व्हेरी गुड प्रथमेश. मॉलमध्ये. बरोबर. म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पैशांचे व्यवहार करावे लागतात. म्हणजेच काय, प्रत्येक वस्तूसाठी, जीवनातल्या प्रत्येक वस्तूसाठी म्हणजे तुमच्या चॉकलेट, तुमचं शिक्षण असू दे, येस, येस. डी-मार्टमध्ये, खेळण्याच्या दुकानामध्ये बरोबर. म्हणजेच काय, आपलं शिक्षण आहे, जीवनात लागणाऱ्या गरजा आहेत, ज्या गोष्टी आहेत, बरोबर की नाही? किराणा माल आहे, भाजीपाला आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे औषध घेण्यासाठी, स्टेशनरी म्हणजेच काय तुमचं पेन, पेन्सिल ज्या गोष्टी आहेत त्या घेण्यासाठीही तुम्हाला काय करावं लागतं? पैसे द्यावे लागतात. म्हणजेच काय, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण पैशांचा व्यवहार करत असतो. बरोबर? हं? लक्षात आलंय सगळ्यांच्या? कुठे-कुठे पैशांचा व्यवहार केला जातो? हॉस्पिटलमध्ये. अगदी बरोबर. व्हेरी गुड. ठीक आहे. तर आता सगळ्यांना पाठ माझ्या मते समजलेला आहे, की पैशांचे व्यवहार या कुठे-कुठे आपण केला जातो हे आता आपण शिकलो आहोत. बरोबर? आता आपण स्वाध्याय थोडा घेऊ. हं? स्वाध्याय बघूया. आता काय आहे स्वाध्यायामध्ये, की वरील चित्रात दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय-काय पाहिले ते वर्गात सांगा. हं. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आई-बाबा जेव्हा बँकमध्ये जातात, पोस्टामध्ये जातात, हां. जेव्हा भाजी आणायला आई जाते, आई किंवा बाबा, तेव्हा तुम्ही येस, येस, गोल्ड शॉपमध्ये बरोबर. तर ही जी आपण आता चित्र पाहिली, ही जी ठिकाणं पाहिली आपण बँक, पोस्ट ऑफिस आहे, त्याचबरोबर भाजी मंडई आहे, चपलांचं दुकान आहे. ह्या ठिकाणी तुम्ही
एक एक दिवशी जाऊन नक्की भेट द्या. जसं सहलीला जाता की नाही तसं ह्या ठिकाणी सहल समजून ह्या ठिकाणी एक दिवशी नक्की भेट द्या. आई बाबांना सांगा की मला जेव्हा तुम्ही बँकमध्ये जाल की नाही तेव्हा मला घेऊन चला. मला बँकेचे व्यवहार बघायचे आहेत. बँकेमध्ये व्यवहार कसे चालतात. त्याचबरोबर पासबुक, चेकबुक जे आहे ते तुम्ही नक्की बघा. पोस्ट ऑफिसला भेट द्या. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्टाची तिकीटं कशी असतात ते नक्की जाऊन तिथे बघा. आणि ज्या तुम्ही गोष्टी बघितल्यात, कोणकोणत्या ठिकाणांना ह्यापैकी कोणकोणत्या ठिकाणांना तुम्ही भेट दिली आणि तिथे तुम्ही काय-काय पाहिलं, ते सगळं तुम्ही वर्गात येऊन सांगायचं आहे. आता येताय का तुम्ही शाळेत? नाही ना? मग तुम्ही काय करायचं लिहायचं आहे. हां, तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे लिहून ठेवायचं आहे. आता बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही 2 व्यवहार सांगा. पुढचा प्रश्न आहे बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही 2 व्यवहार सांगा. कोण सांगेल? चॅट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. गोल्ड लोन. ओके. पैसे भरण्यासाठी. व्हेरी गुड. रिपीट क्वेश्चन. ओके. प्रश्न क्रमांक 2 बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही 2 व्यवहार सांगा. हं? पैसे भरण्यासाठी जातो आपण बरोबर की हा एक व्यवहार होतो. त्याचबरोबर आपल्याला बँकेद्वारे कर्जही दिले जाते. बरोबर की नाही? मग ते हां, बरोबर. कर्ज दिले जाते. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, लोन हां, कर्ज घेतलं जाते. येस. गोल्ड ठेवण्यासाठी म्हणजे सोनं जे आहे ते आपण आपल्या हां, बरोबर बँकेत ठेवू शकतो. बँक लोन. येस. बँकेद्वारे आपल्याला एखादी आपली अगदी गरज असेल, इमर्जन्सी असेल, एखादा बिझनेस सुरू करायचा असेल, तर आपल्याला बँक काय करते? कर्ज देते. हं. बँकेत पैसे भरणे हा एक व्यवहार चालतो. त्याचबरोबर दुसरा काय आहे, की पैसे काढणे आणि त्याचबरोबर कर्ज देणे हा एक व्यवहार पैशांचा चालतो. अगदी बरोबर बाळांनो. छान उत्तरं दिली हां. येस, सेव्ह. हां, बँकेमध्ये आपण आपले पैसे सेव्ह करतो, सुरक्षित ठेवतो. तर पुढे बघा प्रश्न 3 जोड्या जुळवा. तर पहिला आहे विजेचे बिल भरणे. कुठे भरतो आपण विजेचे बिल? हो, अगदी बरोबर प्रथमेश. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. विजेचे बिल भरणे. कुठे भरतो आपण विजेचे बिल? हां, आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ना. अच्छा, ज्यांना उत्तर येते त्यांनी हात रेज हँड करायचं. विजेचे बिल आपण कुठे भरतो? आज रीडिंगचा टर्न कोणाचा आहे? कोणत्या रोल नंबरचा आहे? ओके. 41 ते 50. अनिकेत, अनम्यूट कर आणि उत्तर दे बरं. विजेचे बिल आपण कुठे भरतो? अनिकेत, 31 ते 50 नक्की सांगा. 31 ते 50 की 41 ते 50? अरे बरेच जण काय-काय सांगतात 1 ते 10. हॅलो हां, शुभांगी टीचर. टीचर. येस टीचर. मी टाइम टेबल सेंड केलंय तुम्हाला. काय झालं? टाइम ओके. टेबल पाठवलेलं आहे तुम्हाला ओरलचा फॉर ओके. रीडिंगचा. नोव्हेंबर मंथचं आहे बघा. नोव्हेंबर? 1 मिनिट हं मंथचं बघते. 5th आहे ना? 5th हां, सीडी 5th सीडी. 41 to 50 आहे. ओके. 41 to 50. 50. ओके.
41 to 50 रोल नंबरनी हात वरती करायचंय आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला. 1 मिनिट हा. आता मी अनिकेतला सांगितलं होतं बरोबर ना? रोल नंबर 44 5th डी. अनिकेत टीचर बोला. हा. आता प्रश्न तिसरा जोड्या जुळवामधला पहिला आहे बघ. विजेचे बिल भरणे. कुठे भरलं जातं विजेचे बिल? तुम्हाला ऑप्शन. वीज देयक केंद्र. व्हेरी गुड, बरोबर. म्यूट कर. थँक्यू. आता दुसरा आहे मनी ऑर्डर. कुठे केली जाते मनी ऑर्डर? रोल नंबर 49 आदित्य. आदित्य. टीचर. हा, मनी ऑर्डर कुठे करतो आपण? पोस्ट ऑफिस. व्हेरी गुड, पोस्ट ऑफिस मध्ये, बरोबर. म्यूट कर. पुढचा आहे फोनचं बिल. फोन बिल कुठे भरतो आपण? एक मिनिट हा. 45 रोल. अर्णव. अर्णव. यस टीचर. हा, फोनचं बिल कुठे भरतो बाळा आपण? फोनचं बिल फोनला मराठीमध्ये दूरध्वनी असं म्हणतात की नाही, मग ते कुठे भरतो आपण फोनचं बिल? दूरध्वनी केंद्रात. ठीक आहे. ओके ओके, म्यूट कर. तर विजेचे बिल आपण वीज देयक केंद्रामध्ये भरतो. मनी ऑर्डर कुठे करतो आपण? पोस्ट ऑफिस मध्ये. आणि फोनचं बिल कुठे भरतो आपण? दूरध्वनी केंद्रामध्ये. पुढचा स्वाध्याय बघा आता. प्रश्न क्रमांक 4. दुकानात जा, खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या, किंमत लिहा. भाव म्हणजेच काय? किंमत. त्यांची माहित करून घ्या आणि किंमत लिहा. आता पहिलं चित्र कोणतं आहे? कोणतं आहे पहिलं चित्र? ड्रॉइंग बुक. व्हेरी गुड. आरोही. फक्त आरोहीलाच दिसतंय का? बाकीच्यांना नाही दिसत आहे? हा, पहिल्या चित्रामध्ये हा, चित्रकला. चित्रकलेचे काय? ओके, चित्रकलेची वही आहे. आता तुमच्या सगळ्यांकडे चित्रकलेच्या वह्या आहेत, बरोबर की नाही? तर त्या चित्रकलेच्या वहीच्या मागे रुपीज म्हणजे किंमत लिहिलेली असते बघा. तर ती किंमत बघायची आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये लिहायची आहे. ठीक आहे. हा, जशी पुस्तक म्हणजे त्या चित्रकलेच्या वहीची जशी साईज असेल, जशी मोठी आहे ती 40 रुपयाला मिळते, छोटी जी असते ती 20 रुपयाला मिळते. हा, तुमच्याकडे जशी साईज आहे मोठी छोटी, त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या बुकच्या मागे म्हणजे त्या ड्रॉइंग बुकच्या मागे तुम्ही बघायचं आहे. चित्रकले वहीच्या मागे तुम्ही ती किंमत बघायची आहे, ती किंमत इथे लिहायची आहे. तसंच पुढे आहे बघा, स्केच पेन बॉक्स आहे, बरोबर की नाही? दुसरं चित्र कोणतं आहे? स्केच पेन बॉक्स. हा, आता ह्याची किंमत साईज नुसार कमी जास्त असते. आता छोटा जो आहे स्केच पेनचा बॉक्स, स्केच पेनचा जो बॉक्स मिळतो कितीला मिळतो? 10 रुपयाला मिळतो, बरोबर की नाही? मोठा 20 रुपयाला. त्याप्रमाणे तुम्ही ती किंमत त्या वस्तूच्या मागे बघायची आहे आणि ती इथे लिहायची आहे. त्याचप्रमाणे पुढचं चित्र आहे कंपास. आहे ना तुमच्याकडे? आता त्याच्यावर किंमत लिहिलेली नसते, बरोबर की नाही? तर छत्री आहे, ह्याच्यावर किंमत लिहिलेली नसते. शाळेचे बूट आहे, त्याचबरोबर दप्तर आहे. आता ह्याच्यावर तर तुम्ही म्हणा किंमत लिहिलेली नसते, हो की नाही? तर मग काय करायचं? तुम्ही आपल्या आई बाबांना विचारायचं. आई बाबांना विचारायचं की ही वस्तू कितीला मिळाली किंवा कितीला आणली. जशी छत्री 100-150 रुपयापर्यंत मिळते, 200 रुपयापर्यंत मिळते, बरोबर की नाही? तर तुम्हाला ह्याची किंमत जरी त्याच्यावर लिहिलेली नसली तरी आई बाबांनी त्याची किंमत म्हणजे पैसे दिलेले असते, बरोबर की तिथे पैशाचा व्यवहार केलेला असतो. तर तुम्ही आई बाबांना त्या वस्तूंची किंमत विचारायची आहे. जसं बूट आहे, छत्री आहे,
दप्तर आहे, कंपास आहे, यांच्या किमती आई बाबांना विचारा आणि त्या तिथे लिहायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा की बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे बरोबर अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे फुल्ली म्हणजे चूक अशी खूण करायची आहे. एक मिनिट. नंबर ऋषिकेश. 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 रोल नंबर 40. प्रेझेंट नाहीये का? अमेय. हॅलो. अमेय. अच्छा, प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो रीड करायचा आहे. प्रश्न क्रमांक 5. आता पैसे भरणे. बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे टिक अशी खूण करा. बरोबर अशी खूण करा. बरोबर अशी खूण करा. बँकेत होत नसलेली व्यवहारापुढे चूक अशी खूण करा. हा, आता सांग बरं कोणकोणते व्यवहार बँकेत होतात? वाच बरं ते. पैसे भरणे होतो का बँकेत व्यवहार? हा. हा, मग त्याच्या पुढे आपल्याला बरोबर अशी टिक करायची आहे. पैसे काढणे. हा, होतात चेक का? देणे. येस. चेक देणे. येस. पत्र काढणे, सॉरी पत्र टाकणे. नाही, मग तिथे चूक अशी खूण करायची आहे. चेक देणे. बरोबर होतो आपण व्यवहार. हा, पुढे. मनी ऑर्डर करणे. बरोबर. ओके. विम्याची रक्कम भरणे. बरोबर. व्हेरी गुड. दागिने सुरक्षित ठेवणे. हा, होतो का? बँकेत केला जातो का दागिने सुरक्षित ठेवण्याचा व्यवहार? नाही. दागिने ठेवू शकतो ना आपण लॉकर घेऊन, हो की नाही? जसे पैसे सुरक्षित ठेवतात बँकेमध्ये, सुरक्षित राहतात, तसे आपण दागिनेही सुरक्षित राहतात. बँकेमध्ये दागिने सुरक्षित ठेवतात ना, म्हणजे पैसे जसे आपण बँकेमध्ये ठेवतो की नाही तसं आपण आपले दागिनेही ठेवू शकतो. पुढे. चेक वाटवणे. बरोबर. व्हेरी गुड. विजेचे बिल भरणे. बरोबर. कर्ज घेणे. बरोबर. दागिने गहाण ठेवणे. वीज बिल भरतो आपण? हो. बँकेमध्ये भरतो बाळा? नाही ना, मग चूक आहे. कर्ज घेणे बरोबर आहे. दागिने गहाण ठेवणे चूक नाही, बरोबर आहे. दागिने ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो. बँक जसं पैसे आपल्याला कर्ज देते ना, लोन देते ना, त्याचप्रमाणे आपण आपलं सोनं गोल्ड जे आहे त्याला गोल्ड लोन असं म्हणतात. सोनं ठेवून आपण आपल्याला जेवढे पैसे हवेत की नाही तेवढे आपल्याला बँक कर्ज देते. म्हणजे दागिने गहाण ठेवणे हा व्यवहार बँकेमध्ये होतो. दागिने बँकेजवळ ठेवून बँक आपल्याला त्या दागिन्यांचे पैसे देते आणि पुन्हा आपल्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा ते पैसे आपण बँकेला
द्यायचे, जी रक्कम जेवढी रक्कम बँकेने आपल्याला दिलेली आहे ना आपले सोने हा. ठेवून, ती काय करायची रक्कम आपण जेव्हा बँकेला त्यांना परत देऊ तेव्हा ते सोनं आपल्याला परत दिलं जातं. पण आपण जोपर्यंत पैसे देत नाही त्या बँकेचे तोपर्यंत ते दागिने जे त्यांच्याकडे गहाण राहणार, म्हणजेच काय त्यांच्याकडे ठेवून घेणार ते. ठीक आहे. म्हणजेच काय दागिने गहाण ठेवण्याचा व्यवहार केला जातो, हे बरोबर आहे. मुदतीचे ठेवण्याचे हा, मुदत ठेवीच्या योजना म्हणजे काय? योजना. आरडी आहे, एफडी आहे. हा, हा. तुम्ही तुमच्या आई बाबांना नक्की विचारा की तुम्ही अशी सेव्हिंग करता का? जसं आरडी आहे, एफडी आहे, हे बँकेमध्ये हा व्यवहार मुदत ठेवीचा केला जातो की एका ठराविक वेळेसाठी म्हणजे 1 वर्षासाठी एखादी रक्कम आपण बँकेमध्ये ठेवली जाते आणि त्याचा इंटरेस्ट म्हणजे आपल्याला व्याज बँक देते. म्हणजेच काय? एक अमाउंट आपण तिथे सुरक्षित ठेवली जाते आरडी, एफडी करून. ठीक आहे. म्हणजे मुदत ठेवीच्या योजना देखील तिथे बँकेमध्ये केल्या जातात. बरोबर. ठीक आहे. चल, बरं, छान वाचलंस. म्यूट कर. थँक्यू. म्हणजेच काय तर बँकेमध्ये पैसे भरणे, पैसे काढणे, चेक देणे, मनी ऑर्डर करणे, विम्याची रक्कम भरणे, तसंच आपले दागिने सुरक्षित ठेवणे, चेक वटवणे, कर्ज देणे, दागिने गहाण ठेवणे आणि मुदत ठेवीच्या योजना इतके सारे व्यवहार बँकेमध्ये केले जातात. म्हणून सगळ्यात मोठा पैशांचा व्यवहाराचं केंद्र कोणतं आहे? तर बँक. समजलं? ठीक आहे. पुढे आता उपक्रम सांगितलेला आहे. समजले सगळ्यांना? आता भाजी मंडई. त्याने काय सांगितलंय की तुम्ही भाजी मंडईला भेट द्या. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रति किलो दर विचारा. भाजी मंडई यावर 5 ते 7 वाक्य माहिती लिहा. आता हा तुम्हाला असणार आहे तुमचा घरचा अभ्यास. ठीक आहे. तर काय करायचंय तुम्ही भाजी मंडईला म्हणजे मार्केटमध्ये आईसोबत किंवा बाबांसोबत जायचं आहे. त्यांना सांगायचं की मला तुमच्यासोबत भाजी मार्केटला यायचं आहे. तर भाजी मंडईमध्ये जाऊन तिथे काय करायचंय भाजी ज्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्यांची एक यादी बनवायची आहे. सगळ्यांची नावं लिहायची आहेत. लिहून घेऊन जायचं एका पेजवर तुम्ही. ठीक आहे. आणि काय करायचं तिथे गेल्यानंतर आई किंवा बाबांसोबत जायचं आणि तिथे प्रत्येक भाजीची म्हणजे जसं आता भाजीची जुडी मेथीची 30 रुपये आहे, 40 रुपये आहे. टोमॅटो किती रुपये आहे, किती रुपये किलो आहेत ते विचारायचं आणि ते त्यांची किंमत तिथे प्रत्येक टोमॅटोच्या नावासमोर टोमॅटो किती रुपये किलो आहेत, बटाटे किती रुपये किलो आहेत. ठीक आहे. अशा प्रत्येक भाज्यांची नावं लिहून त्यांची किंमत विचारून त्यांची किंमत तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. हा असणार आहे तुमचा घरचा अभ्यास. सगळ्यांना पाठ 18 पैशांचा व्यवहार समजलेला आहे. कुठे कुठे केला जातो पैशांचा व्यवहार? तर बँकमध्ये, भाजी मंडईमध्ये, दूरध्वनी केंद्रामध्ये, त्याचबरोबर वीज देयक केंद्रामध्ये पैशांचा व्यवहार केला जातो. त्याचप्रमाणे चपलांच्या दुकानामध्ये पैशांचा व्यवहार केला जातो. पोस्ट ऑफिसमध्ये पैशांचा व्यवहार कशा प्रकारे मनी ऑर्डर करून पैशांचा व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये केला जातो. आणि त्याचबरोबर कपड्यांच्या दुकानामध्ये देखील पैशांचा व्यवहार केला जातो. सगळ्यांना पाठ व्यवस्थित समजला आहे? कोणाला काही डाऊट्स आहेत? आपण स्वाध्यायही आपला इथे सोडवून झालेला आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. या सगळ्या ठिकाणांना तुम्ही एकदा नक्की आई-बाबांसोबत भेट द्या. ठीक आहे मुलांनो? म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती कळेल. कोणत्या ठिकाणी बँकेमध्ये, पोस्टामध्ये कशा प्रकारे व्यवहार चालतात ते तुमच्या लक्षात येईल. बरोबर की नाही? आता हळूहळू तुम्ही मोठे होता या गोष्टी तुम्ही हळूहळू शिकायच्या आहेत. ठीक आहे? सगळ्यांना धडा समजलाय व्यवस्थित? काय?
ओके. प्रांजल. हा शेवटचा उपक्रम सांगितले ना मी तुम्हाला की भाजी मंडई. हा पहिला प्रश्न जो आहे, काय आहे पहिला प्रश्न? एक मिनिट हं. की चित्रात दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या आणि तेथे काय पाहिलं ते तुम्ही नाही, पहिला प्रश्न नका लिहू. फक्त शेवटचा उपक्रम जो आहे की नाही, भाजी मंडईला भेट द्या आणि प्रत्येक भाज्यांची यादी करायची आहे आणि काय करायचं आहे? हा, त्यांचे जे प्रति किलो दर जी किंमत आहे की नाही ती लिहून काढायची आहे सगळ्यांनी. भाजी मंडई या विषयावर तुम्ही 5 ते 7 वाक्य लिहा की तुम्ही भाजी मंडईमध्ये गेला, तिथे काय काय कोणकोणत्या भाज्या बघितल्या, प्रत्येक भाजीची किंमत काय होती. ठीक आहे, हे सगळी 4-5 वाक्यांमध्ये माहिती लिहा तुम्ही. ठीक आहे. ओके. चला, तर आपला पाठ क्रमांक 18 पैशांचे व्यवहार शिकवून झालेला आहे. ठीक आहे. चला, बाय मुलांनो. बाय बाय, टेक केअर. आता आपलं लेक्चर मी इथे संपवते आहे.